गाईज आम्ही निघालो आहे शॉपिंग करायला. हो उद्यासाठी. उद्या आहे वटपौर्णिमा. सो आमची फर्स्ट वटपौर्णिमा आहे. आमची पहिलीच वटपौर्णिमा आहे. तर थोडं सामान घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही शॉपिंगसाठी निघालो आहे. आता बघतो इथे थोडं काही सामान लागेल जे उद्यासाठी हवं आहे ते घेणार आणि मग निघणार. दाखवतो तुम्हाला आम्ही काय काय घेतोय करून. तेही दाखवतो आम्ही तुम्हाला आम्ही काय काय घेतोय. माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे, सो मी एक्सायटेड पण खूप आहे. सो बघू. आणि तू फास्ट करणार आहे का उद्या? फास्ट तर ठेवावंच लागेल ना, नको ठेवू का? आणि बाय द वे तूही ठेवणार आहेस. ठीक आहे. मी ह्याला बोलले की अगर मी फास्ट ठेवते तर तुला पण ठेवावं लागेल, अशी माझी कंडिशन आहे. हो चालेल चालेल, मी ठेवेन. ठीक आहे चालेल, डन. चला भेटूया पुढे. गाईज इथे ॲक्च्युली आम्ही दोघं शोधतो आहे वडाचं झाड जे आम्हाला सापडत नाही आहे. आमचा प्लॅन होता की घरीच वडाची पूजा करायची, एक छोटंसं झाड आणून. बट माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे, सो आमचं असं झालं आहे की आज आपण इथे वडाचीच पूजा करू, कारण की पहिलीच पूजा आहे माझी. तर त्यासाठी आम्ही वड शोधतो आहे. माझ्या आई पण बोलल्या की पहिलंच वटपौर्णिमा आहे, सो तू वडाचीच पूजा कर. त्यामुळे मग आम्ही वड शोधतो आहे. फायनली मला असं वाटतं, आय थिंक सो आम्हाला इथे एक वडाचं झाड दिसलं आहे. बघू हेच आहे का. आम्हाला जवळजवळ 10 मिनटं झाली आम्ही वडाचं झाड शोधतो आहे. हां, फायनली आम्हाला वडाचं झाड भेटलेलं आहे. सकाळी आपल्याला कसं यायला इझी पडेल. इथे आहे वडाचं झाड. हे आहे वडाचं झाड. इथे उद्या आपल्याला सकाळी यावं लागेल पूजा करायला. ठीक आहे गाईज, फायनली झाड भेटलं. A few moments later. गाईज एवढ्या वेळानंतर जवळजवळ 10 ते 15 मिनटं झाले आम्ही वडाचं झाड शोधतो आणि आम्हाला फायनली हे वडाचं झाड भेटलं आहे. आणि मगाशी तर आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला. आम्हाला कोणतरी बोललं की ते मगाशी जे झाड दाखवलं होतं ते वडाचं होतं, बट ते वडाचं झाड नव्हतं, ते पिंपळाचं झाड होतं. फायनली आम्हाला वडाचं झाड भेटलं आहे. उद्या इकडेच यावं लागेल सकाळी. फायनली आम्हाला वडाचं झाड भेटलं आहे, सो उद्या आम्हाला इकडेच यायचं आहे पूजा करायला. सो डन. आता आपण जाऊ शॉपिंगसाठी. पुढे आपण दाखवूया आपण काय काय घेतोय आता. हां तू दाखव पहिला. 100 रुपये करे. 100 रुपये. हां ते आज देणारच महाग. काय काय घेतलंस मग आता? गजरा, नारळ आणि दोरा. ठीक आहे. गजरा 40. हां मग ते आज महाग देणारच, आज त्यांचा दिवस आहे. ठीक आहे. घे, तिला सांग. गाईज फायनली शॉपिंग आमची झालेली आहे. चाललो आहे आता आम्ही घरी. थोडंसं खाऊ. मला पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली आहे. मग जाऊ आम्ही घरी. गाईज रेट ऐकून मला शॉक बसला आहे. आज आदल्या दिवशी तू देशील तर प्राईस जास्त भेटणार ना तुला. गजरा कितीला असेल सांगा? 50 रुपये, 40 रुपये, एवढासा गजरा. बापरे. आणि बार्गेनिंग कायच करणार एवढ्या छोट्या वस्तूचे. हो ना. जांभूळ 30 रुपये, त्याच्यामध्ये होते मोजून 7. काय बोलणार. आता इथे पाणीपुरी खाऊ. थोडं पाणीपुरी खाऊया आणि मग जाऊ घरी. बघा गाईस, पाणीपुरी खाते अंकिता. आपण बघूया आपल्या बायकोला. अरे बायको काय करते तू? मी मेहंदी काढते. मेहंदी काढते? मग तू काल काय काढलीस? मी
काल तुला मेहंदी काढली होती मग त्या मेहंदीचा कलरच नाही आला. अरे बापरे. ही ती मेहंदी आहे जी तू आपण तुझ्या लग्नामध्ये म्हणजे आपल्या लग्नामध्ये तुझी मेहंदी यूज केली होती ना, ती फ्रंटला काढलं होतं माझं नाव. हो हो. त्यानंतर जो कोण राहिला होता तो कोण यूज केला आहे मी 4 महिने आधीच चालू पूर्ण सुकला होता. अरे मग आता. हे बघ कलरच नाही आला. मग कलर कसा आला मेहंदीचा. अरे हो. डबल मेहंदी काढावी लागते. ही इन्स्टंटवाली मेहंदी आहे 2 मिनटात कलर येईल. वाव बघू दाखवा मला कशी आली ती नंतर. आणि नंतर आपण फ्रंटला पण काढूया मस्त. मी नंतर दाखवते. हो ठीक. हां छान कशी आहे? मस्त आहे. तू तर एकदम आर्टिस्टच आहे. एकदम छान आली आहे. मस्त आलं आहे. बघूया आपण जेव्हा अंकिता धुवेल ना तेव्हा आपण बघूया कशी वाटते ती. आणि गाईज इथे माझ्या नवऱ्याचं काय चालू आहे बघा. वाजले आहेत रात्रीचे 12:58 म्हणजे 1 वाजला आहे. आणि हा बिचारा इथे मनी ओतोय. उद्याची तयारी. हां उशीर व्हायला नको ना म्हणून करतो. हो तुझ्यासाठी माझ्यासाठी. हो स्पेशल. अच्छा थँक्यू. बेबी यार वाजले किती तू अजून मेहंदी काढतेस. गाईज तुम्हीच बघा टाईम किती झाला आहे. 1:15 झालेत रात्रीचे आणि बघा ही मेहंदी काढते. अजून दाखव तुझी मेहंदी. 1 मिनिट ना थोडं फायनल लास्ट राहिलं आहे. बघू एकदम. बघू वाचू दे काय लिहिलं नीट कर. वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा 108. स्वप्नील रावांसोबत बांधली मी जन्मोजन्मची गाठ. वा सोनू एक नंबर. खूप मस्त खूप भारी. हां खूप उशीर पण झालेला आहे. रात्रीचे 2:15 झालेले आहेत. हो हो मस्त खूप भारी खूप छान मस्त काढली आहेस मेहंदी. गुड मॉर्निंग गाईज. चला आता आपण बघूया. माझ्या बायकोने रांगोळी काढली आहे आज. हे बघा अजूनही काढते ती पण तिने एक रांगोळी काढली आज वटपौर्णिमा निमित्त. आपण बघून घेऊया. बघा बघा खूप भारी काढलेली आहे. एकदम एक्सपर्ट आहे माझी बायको. बघा अजूनही काढते ती. काय कर एकदम भारी एकदम मस्त. बघा पूजेची तयारी चालू आहे अंकिताची. हे असं करून ठेवलं नाही होणार. हे बघा ना असं केलं मी. आता आपण यानंतर रेडी झाल्यानंतर बाकीचं आपण बघूया आपण. 2 फुलं मी याच्यामध्ये घेते ना असं कर. हॅलो गाईज. ऍक्च्युली आम्ही दोघंही वटपौर्णिमेसाठी रेडी झालो आहोत. हो बघा माझी बायको किती सुंदर दिसते. हाय म्हणजे नको लागली कोणाची आज. थँक्यू. बघा हे मी लावलं आहे. मला खूप आवडलं. खूप जास्त हे आवडलं. मी आणून दिलंय. ठीक आहे आता आम्ही निघतो. 12:30चा लास्ट मुलगा आहे. वाजले आहे 12. सो आम्हाला आता फटाफट जावं लागेल पूजा करण्यासाठी. आल्यावर भेटू. बाय. गाईस बघा अंकिता जाते पूजा करायला आता.
बघ इकडे. स्कूलला जायचं आता मग मी हां मॅडम काय बोलणार स्कूलमध्ये मोबाईल नो स्कूलमध्ये मोबाईल કોમ્પોઈ આપણું નથી આપણું તો પકડા ડાન્સર વિશ્વ દીવા સાલા કોમજો માનો अजून सवय लागली ना. गाडीत जस्ट निघालो आम्ही पूजा करून. पूजा झाली आहे. फायनली माझी पूजा झाली आहे. आता जस्ट आम्ही ऑटो पकडला आहे कारण की आमच्या बिल्डिंगच्या इथून 10 ते 15 मिनटाच्या डिस्टन्सवरती वडाचं झाड होतं, त्यामुळे आम्हाला तिथे जावं लागलं. सो निघालो आहे आता. जवळपास पूजा होतं, झाली पण आहे. ते कसं पावसामुळे चिकट असल्यामुळे आम्ही नाही गेलो. त्यामुळे आम्हाला थोडंसं लांब जावं लागलं. गाईस आम्ही पोचलो आहे फायनली. अरे शनू, कशी वाटली फर्स्ट टाइम केली पूजा तू? खूप छान, खूप छान. सर्वांना बघून बघून आता केली मी. आता नेक्स्ट टाइम काय, नेक्स्ट टाइम करशील ना स्वतःहून? Yes, ठीक आहे. मग घरी आलो आणि थोडेसे फोटो क्लिक केले. हाय गाईज. हाय. ॲक्च्युली आजचा आमचा पूर्ण दिवस खूप 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 जास्त बिझी गेला. हो आम्ही खूप थकलोय आज. जास्त थकलो आहे आम्ही. आज आम्ही हा व्लॉग इथेच एंड करतो. हा व्लॉग तुम्हाला नक्की 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 खूप जास्त आवडेल. पण हा व्लॉग तुम्ही नक्की बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला. नेक्स्ट व्लॉग आम्ही लवकरच घेऊन येऊ. फक्त हा व्लॉग अपलोड करण्यासाठी थोडा टाइम जाईल, बट लवकरच अपलोड करू चॅनलवर आणि नेक्स्ट व्लॉग लवकरच घेऊन येऊ. बस फक्त तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आमचे ब्लॉग खूप आवडतील.
नेक्स्ट ब्लॉग आणि आम्हाला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. थँक्यू. भेटूया Bye. नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. गुड नाईट. बाय.